तर मित्रांनो, JMCच्या संदर्भातला जो धुळे जिल्ह्याचा निकाल आहे तो लागलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे डेट आहे, डेट ऑफ एक्झाम 18 सप्टेंबर 2024ची होती आणि याच्यामध्ये कंबाईंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिस्क्रिप्शन ऑर्डर ऑफ मार्क्स दिलेला आहे. आणि हे जे आहे मित्रांनो, ॲनिमल हाऊस अटेंडंटची लिस्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, सगळ्या प्रकारचे तुमचे जे मार्क आहे ते शो केलेले आहे. तुमचं जे इथे कॉलम जर बघितलं, रोल नंबर पहिल्या नंबरला कॉलम आहे, नंतर सिरियल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे, मेल आहात का फिमेल आहात ते दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ आहे, नेम आहे. ठीक आहे, तर सगळ्या प्रकारचं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, त्यांनी डिटेल दिलेली आहे. ठीक आहे, सोबतच कोणत्या विषयात तुम्हाला किती मार्क आहे ते सुद्धा याच्यात जाहीर करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये अपडेट आहे मित्रांनो, जे 89 मार्काचे कॅन्डिडेट आहे ते नंबर 1ला आहे. तर अशा प्रकारची लिस्ट आलेली आहे. लिस्ट JMC धुळेची आहे आणि ॲनिमल अटेंडंट हाऊसची आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुमचे नाव तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. PDF जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेली आहे. हॅलो टीचर बायटी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याच्यावरती आपली PDF टाकण्यात आलेली आहे. तिथून तुम्ही PDF घेऊ शकता आणि अपडेट राहत चला मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची लिस्ट आहे मित्रांनो, भरपूर मोठी लिस्ट आहे. याच्यानंतर आपला जी पुढची अपडेट आहे मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेची अपडेट आहे. उमेदवारांकरता सूचना त्यांनी दिलेल्या आहे. 5/12/2024ची अपडेट आहे. मी ऑलरेडी टाकलेली होती 5 तारखेलाच. तर पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवड सूचीत नमूद प्रतीक्षा यादीत उमेदवारांचे दस्तावेज पडताळणीबाबतची ही अपडेट होती. ठीक आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अपडेट होती. तर पनवेल महानगरपालिका सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत दिनांक 8/12/2023 ते 11/12/2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन निवडसूची पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांच्या नावाची शिफारस दस्तऐवज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, वैद्यकीय तपासणी व ज्याला मेडिकल म्हणतो व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधीन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जे PVR तुमचा केला असेल पूर्वचारित्राचा त्याच्या अधीन करण्यात आलेली आहे. खाली नमूद संवर्गातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 स्वाक्षरांकित प्रतीसह स्वतः प्रतिनिधी चालणार नाही. म्हणजे स्वतः तुम्हाला जाता कसं आहे, कोणाच्या हाती तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते पाठवता येणार नाही. दस्तावेज पडताळणीकरता पनवेल महानगरपालिका मुख्यालय पनवेल येथे खाली नमूद दिनांकात समक्ष उपस्थित राहावे. ठीक आहे, तर मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करत आहे आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट्स न्यायचे आहे त्यांची सगळी यादी तुम्हाला दिलेली आहे. सोबतच तुम्हाला ID प्रूफ म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमचा वोटिंग ID कार्ड असेल ते सुद्धा घेऊन जावे लागणार आहे. ठीक आहे, तर माझे एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, कोणतेही 2 डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवा. सोबतच मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वेळेस फार गोंधळात राहू नका. ठीक आहे, 2-2 पन्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. सेल्फ अटेस्टेडवाले त्यांनी जरी सांगितले नसेल तरी 2 पन्स तुम्ही सोबत ठेवा झेरॉक्स काढून. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगू इच्छितो परत भरपूर विद्यार्थी असे असतात जे डॉक्युमेंट्सच्या संदर्भात टेन्शन घेऊन बसतात. जसं कोणाच्या नावामध्ये एखाद्या अक्षराची मिस्टेक असेल किंवा कोणाचा जो डॉक्युमेंट्स नंबर आहे तो फॉर्ममध्ये टाकताना चुकलेला असेल तर जास्त त्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जर ॲफिडेविट मागितलं तर तुम्ही ॲफिडेविट करून देऊ शकता. ठीक आहे, तर आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये उमेदवाराचे नाव दिलेलं आहे, पदनाम दिलेलं आहे, प्रवर्ग दिला आहे आणि दस्तावेज पडताळणीचा दिनांक दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट त्यांचं पदनाम आहे महिला व बालविकास अधिकारी, प्रवर्ग होता खुला आणि त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो व्हेरिफिकेशनचं, ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्यांचं 11/12/2024ला होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे तुमच्या नावासमोर तुम्हाला डेट चेक करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. सोबत आता जवळपास जे आहे उमेदवारांची यादी लागली आहे 33 उमेदवारांची यादी आहे. त्याच्यामध्ये नंतर खालच्या टप्प्यात आपल्याला जर वाचलं तर दस्तावेज पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगितलं, अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधार कार्ड व त्यांची स्वाक्षरांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजे तुम्हाला झेरॉक्ससुद्धा त्यांची घेऊन जायची आहे. उमेदवारांनी
आरक्षित जागेकरता अर्ज केला असल्यास त्या पोस्टरचा आवश्यक असलेले मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीचा लाभ घेऊ इच्छिता ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असो की व्हर्टिकल रिझर्वेशन असो, त्या सर्व तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स असेल ते डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत आणि सोबत न्यायचे आहे. सोबतच तुम्हाला झेरॉक्स तुमच्यासोबत ठेवायचे आहे, 2-2 पंच. ठीक आहे. तसेच अर्जासोबत सादर केलेली माहिती व अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राच्या अनुषंगाने उमेदवाराने सोबत आणावयाचे मूळ कागदपत्र खालीलप्रमाणे राहणार आहे. ठीक आहे. आता हे कागदपत्र बघा, SSC प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे 10व्या वर्गाचं जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे. पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असल्याबाबतचे, तसेच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबतचे गुणानुपत्र लागणार आहे. ठीक आहे. तेव्हा समजा तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला असेल त्याचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते तर लागणारच आहे. सोबत जर तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल आणि त्यांचा तुम्ही अर्जात नमूद केलेलं असेल तर ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. कारण मित्रांनो, जे प्रमोशन होत असतं ना तुमचं, ते तुमच्या जे उच्च शिक्षण आहे त्याच्यानुसार सुद्धा होत असतं. डिपार्टमेंटल एक्झाम तुम्हाला देता येतात. त्याच्यामुळे जर तुमचं वरचं शिक्षण झालेलं असेल तर लपवायची आवश्यकता नाही. ठीक आहे. वयाच्या पुराव्याबाबतच्या जाहिरात शुद्धीपत्र क्रमांक 1 मध्ये नमूद पुरावा दर्शवणारे प्रमाणपत्र. उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही मागास प्रवर्गातून तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र तुम्ही ज्या जात कॅटेगरीत असाल त्याचं लागणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झाल्या उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो, ते लागणार आहे अनुसूचित जमातीमध्ये असाल तर. ठीक आहे. नंतर वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. पात्र माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. म्हणजे त्या संबंधित केसशी सांगत आहे मी तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीचा फायदा घेऊ इच्छिता त्यांनाच लागणार, सर्वांना लागणार नाही. ठीक आहे. खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचे प्रमाणपत्र जे खेळाडूचा लाभ घेऊ इच्छितात त्यांना करता आहे. अनाथ आरक्षणाकरता पात्र असल्याचे प्रमाणपत्र ज्यांना स्पोर्ट पर्सनमधून लाभ घ्यायचा असेल त्यांच्याकरता आहे. पदवीधर अंशकालीन आरक्षणाकरता पात्र असल्याचे प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त आरक्षणाकरता पात्र असल्याचे प्रमाणपत्र, प्रकल्प. नंतर उमेदवाराच्या नावात बदल झाला असल्यास किंवा विवाह नोंदणी दाखला असल्यास त्यांचं राजपत्र लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याबाबतचा महाराष्ट्र जन्माचा दाखला किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र लागणार आहे. ज्या पदाकरता अनुभवाची आवश्यकता आहे अथवा अनुभव प्राधान्य आहे अशा पदाकरता उमेदवाराने अनुभव नमूद केला असल्यास नियुक्त्याने दिलेली नियुक्ती आदेश, नियुक्त्याने दिलेले अनुभव प्रमाणपत्र, अनुभव कालावधीतील सर्व वेतन चिठ्ठी ज्याला पेमेंट स्लिप आपण म्हणतो, ज्यात उमेदवारांचा ID क्रमांक व बँकेचे नाव नमूद असणे आवश्यक आहे. सोबतच अनुभव कालावधीतील उमेदवारांचे वेतन जमा झाल्याचे नोंद असलेले बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट. ठीक आहे. तर नियुक्त्याने दिलेला नियुक्तीचे आदेश म्हणजे तुम्हाला ज्याला आपण जॉईनिंग लेटर म्हणतो ते लागणार आहे मित्रांनो, अनुभवात याच्या प्रमाणपत्रासाठी किंवा अनुभव असल्याच्या कारणासाठी. नियुक्त्याने दिलेलं अनुभव प्रमाणपत्र म्हणजे ज्याचे अनुभव, ज्याला आपण सर्व्हिस सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो, ते सुद्धा लागणार आहे. अनुभव कालावधी सर्व वेतन चिठ्ठी. आता वेतन चिठ्ठी म्हणजे पेमेंट स्लिप. आता मित्रांनो, अगोदर जे काही ज्यांनी जॉब केला त्यांना माहितीच असेल, अगोदर जे आहे पेमेंट स्लिप मिळत नव्हते, डायरेक्ट कॅश पेमेंट होत होतं. तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते ज्यांना कॅश पेमेंट होत असेल त्यांना डिपार्टमेंटला तुम्हाला समजून सांगायचं आहे. सोबतच जे हमीपत्रसुद्धा तुम्हाला मागू शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं बँक स्टेटमेंट तुमच्याकडे असेल आणि वेतन पर्ची जरी नसेल तरी तुम्ही त्यांना कन्व्हेन्स करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, अनुभव कालावधीतील उमेदवाराचे वेतन जमा झाल्याचे नोंद असल्याचे बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट. तर अशा प्रकारचे तुम्हाला अनुभवाच्या संदर्भात डॉक्युमेंट्स लागणार आहे. उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्याने आढळून आल्यास किंवा दस्तावेज पडताळणी करता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. उपरोक्त नमूद दिवशी दस्तावेज पडताळणी करता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून निवड रद्द केली जाईल व त्यानंतर त्या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही त्या डेटला गेले नाही, जे डेट तुम्हाला दिले आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या जॉबची आवश्यकता नाही असे समजले जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार तुमच्याशी केला जाणार नाही. तुमच्या कसल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला जे आहे ते पनवेल महानगरपालिका आपली सहमती दर्शवणार नाही. ठीक आहे. नंतर दस्तावेज पडताळणी करता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे असून दस्तावेज पडताळणी प्रक्रियेबाबत माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका यांचा निर्णय मंत्री राहील व तो उमेदवारावर बंधनकारक राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो. तर पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भात गाफील राहू नका आणि जी तुमची डेट असेल त्या डेटला तुम्हाला जायचे आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअरली तुम्हाला लावून घ्यायचे आहे. 2 पॉईंट्स तुम्ही स्वतःकडे ठेवा. ठीक आहे. बाकी काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती मेसेजसुद्धा
करू शकता. तोपर्यंत मित्रांनो, असली कसल्याही प्रकारची अपडेट माझ्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.